अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी एकनाथ शिंदेंच्या उठावासंदर्भात खळबळजनक दावा केलाय। 50 कोटी घ्या अन्यथा जेलमध्ये जा असं धमकावून सरकार फोडल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला। किंबहुना श्याम मानवांनी त्यांच्या मित्राच्या हवालानं हा दावा केल्याचं कळतंय। या दाव्यानुसार गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या मित्रानं अर्थात माजी मंत्र्यांसह सर्व आमदारांना धमकावण्यात आलं। 40 आमदारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर कोर्टाचे निर्णय मॅनेज करण्याचं आश्वासन दिल्याचं देखील मानव सांगतात। नेमकं श्याम मानव यांचं काय म्हणणं आहे, काय खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केलाय, तो आधी सुरुवातीला पाहूया। न्यायालयातला न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही। माझा एक मित्र जो मंत्री होता मंत्री मंडळामध्ये, तो गुवाहाटीवरनं परत आला त्यावेळेस त्यांनी सांगितलेला किस्सा फार सुंदर आहे। तो म्हणाला, सर या देशात आता काही लोकशाही उरलेली नाही, हे 50 घ्या नाही तर जेलमध्ये जा। तुम्हाला वाटतं 4-5 लोकांचे कागद तयार असं नाही, 40 लोकांचे कागद तयार। जेलमध्ये जायचं की हे घ्यायचे, नाही तर मंत्रीपद घ्या। मंत्रीपद मिळणार नसेल तर 50 घ्या। त्यावेळेस त्या माणसाने मला सांगितलं होतं की सर हायकोर्टाचा निर्णय चिंता करू नका, हायकोर्ट हस्तक्षेप करेल, कोणीही डिस्क्वालिफाय होणार नाही। खरंच तसंच झालं, हायकोर्टाने तारीख वाढवून दिली, उपाध्यक्षांना काहीच करता आलं। त्यानंतर ते म्हणाले, सर काही चिंता करू नका, सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा असे येतील की आमचं 2.5 वर्ष सरकार चालेल। सुप्रीम कोर्टाचे निर्णय तसेच आले, ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड। मला आश्चर्य वाटतं की हा माणूस गुवाहाटीतून परत आल्या आल्या हे सांगतोय आणि ते जसं ते तसं घडतंय आणि वरून तो सांगतो की दिल्लीचे शहा आमच्याशी डायरेक्ट कॉन्फरन्सिंग मध्ये बोलत असत हे, म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतो। म्हणजे या देशातली न्याय व्यवस्था कॉम्प्रोमाइज आहे, इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज आहे। श्याम मानव यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। शिंदे समर्थकांना धमकी दिल्याचा या ठिकाणी दावा करण्यात येतोय। विशेष म्हणजे आपल्याला ही सगळी माहिती गुवाहाटीवरून परत आलेल्या आपल्या एका मित्रानं, जो माजी मंत्री होता, त्यानं हे सगळं सांगितलेलं होतं की या 40 जणांचे कागद तयार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। एकतर पैसे घ्या किंवा मग घरी बसा असा प्रस्ताव आपल्याला देण्यात आलेला होता, अशी माहिती आपल्याला दिली असं श्याम मानव हे म्हणतायत। विशेष म्हणजे या सगळ्या संदर्भात खळबळजनक दावा करत असताना श्याम मानव यांनी एका माजी मंत्र्याचा उल्लेख केलेला आहे। पण माजी मंत्री आणि माझा मित्र असं ते म्हणतात श्याम मानव, त्यामुळे माजी मंत्री कोण, श्याम मानव यांना कोणी या सगळ्या संदर्भात माहिती दिली, याविषयी मात्र आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतीये। श्याम मानव यांनी खळबळजनक दावा केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव, एकनाथ शिंदेंच्या उठावासंदर्भात त्यांनी हा दावा केलेला आहे। 50 कोटी घ्या नाहीतर जेलमध्ये जा असं धमकावून सरकार फोडल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे हे सगळे आरोप करताना, हे दावे करताना त्यांनी याला उल्लेख केलेला आहे, या दाव्याला त्यांनी म्हटलेलं आहे की आपला एक मित्र माजी मंत्री याला आपल्याला ही सगळी माहिती दिलेली होती असं श्याम मानव म्हणतात। श्याम मानवांनी त्यांच्या मित्राच्या हवालानं हा दावा केलेला आहे। या दाव्यानुसार गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या मित्र असलेल्या माजी मंत्र्यानं ही माहिती दिली आहे। सगळ्या आमदारांना धमकावण्यात आलेलं होतं, 40 आमदारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आलेली होती। कोर्टाचे निर्णय मॅनेज करण्याचं आश्वासन दिल्याचं सुद्धा श्याम मानव यांनी म्हटलेलं आहे। जसं आपल्याला त्या मित्रांना सांगितलेलं होतं की सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार नाही, सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल, नेमकं तसंच झालं। ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डाईड अशी अवस्था पाहायला मिळाली असं श्याम मानव म्हणतायत। तर 2.5 वर्ष आमच्या सरकारला कुणीही हात लावणार नाही असं सुद्धा मला सांगण्यात आलेलं होतं। अगदी तसंच झालं, आता मात्र काहीही घडत नाही, त्यामुळे हे सरकार मॅनेज केलेलं सरकार आहे असा श्याम मानव यांचा दावा आहे। श्याम मानव हे असे दावे करताना नेमकं काय काय म्हणतायत त्यावर आपण नजर टाकूयाच। याच विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत नरेश मस्केजी जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय म्हणताय श्याम मानव, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच,
श्याम मानवांचं असं म्हणणं आहे की 50 कोटी घ्या नाहीतर जेलमध्ये जा असं धमकावून सरकार फोडलंय. हॅलो मस्केजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा बोला ना. श्याम मानव नेमका काय म्हणाले ते पोहोचले का तुमच्यापर्यंत? नाही ना, नाही. श्याम मानव यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी खळबळजनक दावा केलाय. श्याम मानव नेमका काय म्हणालेत ना मस्केजी, ते आपण तुम्हाला ऐकवतोय. ऐका श्याम मानव नेमका काय म्हणालेत, त्यानंतर आपण त्यावर तुमची प्रतिक्रिया घेऊया. न्यायालयातला न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही. माझा एक मित्र जो मंत्री होता मंत्रिमंडळामध्ये, तो गुवाहाटीवरनं परत आला त्यावेळेस त्यांनी सांगितलेला किस्सा फार सुंदर आहे. तो म्हणाला, सर या देशात आता काही लोकशाही उरलेली नाही, हे 50 घ्या नाही तर जेलमध्ये जा. तुम्हाला वाटतं 4-5 लोकांचे कागद तयार असं नाही, 40 लोकांचे कागद तयार. जेलमध्ये जायचं की हे घ्यायचे, नाही तर मंत्रिपद घ्या. मंत्रिपद मिळणार नसेल तर 50 घ्या. त्यावेळेस त्या माणसाने मला सांगितलं होतं की सर हायकोर्टाचा निर्णय चिंता करू नका, हायकोर्ट हस्तक्षेप करेल, कोणीही डिस्क्वालिफाय होणार नाही. खरंच तसंच झालं. हायकोर्टाने तारीख वाढवून दिली, उपाध्यक्षांना काहीच करता आलं नाही. त्यानंतर ते म्हणाले, सर काही चिंता करू नका, सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा असे येतील की आमचं 2.5 वर्ष सरकार चालेल. सुप्रीम कोर्टाचे निर्णय तसेच आले. ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड. मला आश्चर्य वाटतं की हा माणूस गुवाहाटीतून परत आल्या हे सांगतोय आणि ते जसंच्या तसं घडतंय. आणि वरून तो सांगतो की दिल्लीचे शहा आमच्याशी डायरेक्ट कॉन्फरन्सिंग मध्ये बोलत असत हे. म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतो. म्हणजे या देशातली न्याय व्यवस्था कॉम्प्रोमाइज आहे, इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज आहे. मस्केजी, ऐकलं तुम्ही श्याम मानव काय म्हणाले? श्याम मानव आणि राजकारण, मुळात त्या राजकारणाच्या विषयी श्याम मानव यांना कशाला कोण सांगायला जाणार आहे? जर भाजपाने त्यांचा जो आरोप आहे की एकनाथ शिंदे साहेब आणि यांनी मिळून हे केलेलं आहे, तर मला त्यांना एवढंच म्हणायचं की तुम्ही आणि जे काही उरलेली जी काही महाविकास आघाडी आहे त्यांनी तुम्हाला मॅनेज केलंय का अशा पद्धतीच्या टीका करण्याकरता? जर तुम्हाला त्यावेळी त्यांनी जर सांगितलं होतं तर त्यावेळी तुम्ही का नाही बोललात? आपण आपलं काम करा ना. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काही काम करताय त्याचंच काम करा. राजकारणावरती टीका टिप्पणी करण्याचा तुम्हाला तसं पाहिलं तर अधिकार नाहीये. मला असं वाटतंय की तुम्हाला आता राजकारणातल्या व्यक्ती आता सगळ्या थकल्यात टीका टिप्पणी करून. आता तुम्हाला बहुतेक ती ड्युटी दिलेली आहे का श्याम मानव यांना, असंच मला आता संशय निर्माण झालेला आहे. अगदी, पण म्हणजे श्याम मानव जी काही टीका करतायत किंवा ते जे काही दावे करतायत त्या दाव्यात काही तथ्य नाहीये? हो नक्कीच, काहीच तथ्य नाहीये. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्यावेळी सुद्धा ती शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट यांची जी हिंदुत्वाची भूमिका आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला कायम त्यांनी विरोध केला काँग्रेस विचारसरणीला, तर त्यांच्या सोबत जाऊ नये ही त्यांची भूमिका होती. आम्ही विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आम्ही युती म्हणून लढलो आणि आयत्या वेळी जर तुम्ही काँग्रेस बरोबर जाणार असेल तर काही लोकांना नाही मतं पटली. बरं, काही म्हणजे बहुसंख्य लोकांना 50 आमदारापैकी 40 आमदार जेव्हा एका बाजूला जातात तेव्हा काहीतरी पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरुद्ध आपण करत आहात हे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत असतं. अगदी धन्यवाद मस्केजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.